यानंतर बघूयात बातम्या सुपरफास्ट. मुंबई उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा पवईला फटका बसलाय. बॉम्बे पब्लिक शाळा परिसर आणि आसपासच्या चाळीतील घरात पावसाचं पाणी शिरलंय. आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. समुद्रात लाटा उसळतायत. नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये, पालिकेनं आवाहन केलंय. बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधून वाहणाऱ्या दहिसर नदीच्या पाणी पातळीत वाढ. तुलसी तलावामधून दहिसर नदीमध्ये मगर येण्याची शक्यता. मुंबईसह ठाण्यात पावसाची हजेरी. काही भागात पाणी साचायला सुरुवात. मुंबईतील जोगेश्वरी परिसरात पावसाची जोरदार हजेरी. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. मुंबईतील मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी तर अपघात होण्याची भीती. मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे दहिसर पूर्वेतील ब्रजदर्शन इमारती परिसरात एक झाड कोसळलं. झाड पडल्यानं रस्ता खचला. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. शहापूरमधील तानसा धरणाचे 19 दरवाजे उघडले असून 20,995 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मंत्रालयातील जीर्ण झालेल्या सिलिंगचा भाग काढण्यात आला. मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरील भिजलेल्या स्लॅबची पडण्याआधीच ही खबरदारी घेण्यात आली. विरार पूर्व फुलबडा परिसरातील महापालिकेच्या जलतरण तलावात गटाराचं पाणी शिरलं. तलावात पोहण्यासाठी गेलेल्या नागरिकांकडून याबाबतीत संताप व्यक्त करण्यात आला. पालघर जिल्ह्याला उद्या पावसाच्या रेड अलर्टचा इशारा. खबरदारी म्हणून जिल्ह्यात अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नवी मुंबई पनवेलमध्ये सकाळपासून पावसाची संततधार. पावसामुळे नेरूळ येथे सायन पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी. नाशिकमध्ये 15 दिवसानंतर पुन्हा पावसाची हजेरी. अनेक दिवसांपासून रखडलेल्या शेतकऱ्यांच्या पेरण्यांना वेग येणार. ठाण्यात एसी लोकलमध्ये गळती. प्रवाशांना छत्री उघडून करावा लागतोय प्रवास. ठाण्यात पावसाची मुसळधार हजेरी. सखल भागात पाणी साचायला सुरुवात. ठाणे महानगरपालिकेची टीम अलर्ट मोडवर. पुण्यात पावसाचा चांगला जोर. धरणाच्या पाणी पातळीमध्ये देखील चांगलीच वाढ पाहायला मिळाली. रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. महाड शहरासह आजूबाजूच्या परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. रायगडमध्ये पावसाची जोरदार हजेरी. कर्जतमधील उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ. गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. मुलचेरा तालुक्यातील सर्व शाळांना सुटी तर भामरागड पर्लकोटा नदीपुलावर पाणी. 100हून अधिक गावांचा संपर्क तुटला. गोंदिया जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. वैनगंगा नदीवरील धापेवडा बॅरेजच्या 7 गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू. भंडाऱ्यातील वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. गोसेखुर्द धरणाच्याही जलसाठ्यात वाढ झाल्यानं ते नियंत्रणात ठेवण्यासाठी धरण प्रशासनाकडून पाण्याच्या विसर्गात वाढ.